भुसावळ तालुक्यातील फेकरी येथे आशा सेविकांना आरोग्य सेविकेकडून मारहाण झाल्याचा आरोप आशा सेविकांनी केला असून या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील फेकरी येथे आशा सेविकांना बैठकीला बोलवून आरोग्य सेविकेने मारहाण केल्याचा गंभीर आरोप आशा सेविकांनी केला असून या घटनेच्या निषेधार्थ आशा सेविकांनी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मांडून मारहाण करणाऱ्या आरोग्य सेविकेचे तत्काळ निलंबन करण्याची मागणी केली असून आशा सेविकांकडून आरोग्य सेविका पैसे मागत असून पैसे न दिल्याने या कारणाने मारहाण झाल्याचा आरोप आशा सेविकाने यावेळी केला आहे। यावेळी आयटेकच्या अध्यक्षा प्रेमलता पाटील तसेच वैशाली गाजरे आशा सेविका यांनी याबाबत अधिक माहिती दिली। नेमकं माहिती आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे। काय सांगणार, काय नेमका प्रकार घडलेला आहे? किती आशा सेविकांना मारहाण झाल्याचा प्रकार घडलाय? कुणी मारहाण केली आणि हा प्रकार कुठे घडलाय? हा प्रकार भुसावळ तालुक्याला फेकरी उपकेंद्राला झाला। 16 आशा वर्कर त्या केंद्राला मीटिंगला बोलवण्यात आल्या होत्या आणि 4-5 आशा वर्करांना खाली पाडून त्यांनी मारलेले। सुजाता बागुल ह्या आरोग्य सेविका आहे, त्यांनी वारंवार यांच्याकडून जे पैसे मागत होत्या त्या देत नव्हत्या। एकच हप्ता त्यांचा राहिलेला होता, त्याच्यावरून हे वाद सुरू झालेले आहेत आणि खूप त्यांनी मारहाण केलेली। कशाचा नेमका वाद होता? वाद असा होता की यांचं जे आशा वर्कर आमच्या ज्या फील्डवर काम करतात त्या फील्डवर काम करण्यासाठी त्या भुसावळ तालुक्याच्या BCM आणि आरोग्य सेविका ह्या त्यांच्याकडून 500 रुपये प्रमाणे हप्ता घेतात महिन्याला। तो हप्ता ह्या महिला रेग्युलर देत होत्या। आता त्यांचेच पेमेंट झालेले नाहीयेत, वरतून यांचंच मानधन आलेलं नाही म्हणून त्यांनी ते दिलेलं नव्हतं। नदीपूरकडे अशा पद्धतीने पैसे वसूल करतात ते आशा सेविकांकडून दरमहाच पैसे वसूल करतात आणि आता जो त्यांनी प्रकार केला त्या एकट्या न येता त्यांनी त्यांचे नातेवाईक आणि गुंडगिरी करणारे मुलं हे त्यांनी अचानक त्या 16 आशा वर्करांसाठी मध्ये मारायला आणले। आरोग्य सेविकेनेच या ठिकाणी गुंडगिरी केली का? आरोग्य सेविकेनेच या ठिकाणी गुंडगिरी केली। काय मागणी राहील आता आपली? आमची मागणी एकच राहील की त्यांना निलंबित करावं, नाहीतर मग त्या फील्डवरून त्यांची बदली करावी। बदली करण्यापेक्षा एवढं जर ते महिलांचं त्यांनी एवढं घाण कृत्य केलेलं आहे तर त्यांना निलंबितच करावं। माझं नाव प्रेमलता पाटील, आयटक जिल्हा अध्यक्ष। फेकरी उपकेंद्राची आशा वैशाली गाजरे। एक मॅडमांनी सांगितल्याप्रमाणे सगळं कृत्य घडलं आणि त्या व्हिडिओ करत होत्या, तर आमच्या विरुद्ध आम्ही काही बोलत नव्हते तरी त्यांनी व्हिडिओ केला। गावातील दारू पिलेले लोक होते, त्यांची बहीण होती आणि अपशब्द बोलणे, घाणेरडे शिव्या देणे आणि आमच्यावर आमच्या सरांसोबत गलिच्छ आरोप लावले। आम्ही बोललो तर म्हणे तुमचा कोण आहे तो, असे घाणेरडे आरोप लावलेत आणि मग आम्ही पण आमच्यासाठी व्हिडिओ करायला लागलो तर त्यांनी माझा मोबाईल हिसकावून घेतला आणि मला खाली पाडलं आणि मारायला लागल्या। कमी जास्त लागलं असतं पण तेवढ्यात आमच्या आशा वर्कर ताई त्यांनी मला आवरलं। माझं नाव वैशाली गाजरे आणि आम्ही हे कधी पाहिलेलं नाही, त्याच्यामुळे आम्ही खूप घाबरत होतो, पण आमच्या पाठीशी ताई असल्या कारणाने आम्ही खंबीर उभे आहोत। काय मागणी आहे आपली? आम्हाला त्या सिस्टरांसोबत काम करायचं नाही, आम्हाला सिस्टर बदलून देण्यात यावी हीच आमची मागणी।